जिल्ह्यातील एसटी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कशी खेळत आहे याचं जिवंत उदाहरण मनसेकडून दाखवण्यात आलंय। पेण आगारातून मुरुड दिशेकडे जायला निघालेल्या एका एसटी बसेसच्या टायरला फक्त 3च नटबोल्ट असल्याचं निदर्शनात आलं। यावरून त्या बसच्या दुरावस्थेवरून प्रवाशांच्या जीविताशी कसा खेळ खेळला जातोय हे मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केले। यावरून एसटी महामंडळ विभागाला जाग आली असून लवकरच बसेसची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा अशी अपेक्षा आता प्रवासी वर्गाकडून व्यक्त होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी किरण गुरव, मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक। आता मी आहे रामवाडी पेण येथे, जिथे एसटी महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात। आताच आमची तिकडची बैठक पार झाली। त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एसटी संदर्भात मांडले। अनेक आग्रह जे बस स्थानक आहेत त्यांच्या विषयी सुद्धा आम्ही इथे चर्चा केली। जी आता दुरावस्था आहे, मुरुडची झाली, रेवदंडा झाली, अलिबाग झाली, कर्जत, खालापूर, इव्हन पेणपर्यंत या सगळीकडचे म्हणणं मी इथं मांडलं। ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ऍक्शन सुद्धा घेतले, ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच। या सगळ्या बघत असताना आम्ही प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी 2 मुद्दे असे होते की एकतर जे बसची मेंटेनन्स आहे, जी टाइमवर चालत नाही, टाइमवर होत नाही, ह्याचा एक विषय होता। आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे बस स्थानक बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का, किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे। तुम्ही जर स्वच्छतागृहाचा जर विषय बघितला तर तिकडे अतिशयपणे घाणेरडा प्रकार नेहमी असतो। आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाहीये। हे म्हणताच ते म्हणाले की नाही, आमची टीम ऑडिट करते, आमचं सगळं तिकडे होतं। पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही माझ्या मागे मागू शकाल, हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या वरतीच झाड उगवलेलं आहे। त्यांना मी ते झाड दाखवलं। ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या। म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष नाहीये, तर ते रायगडावर लक्ष ठेवू शकत नाही। आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की नेमकं काम कसं करावं। तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।